Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. भारतामध्ये गरिबीची कारणांपैकी एक प्रमुख कारण कोणतं आहे ते मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. कदाचित ते कारण तुम्हाला पण अप्लाइड असू शकतं. सो हे कारण खूप महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे, काय आहे ते कारण, हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्या. आणि असं मी ChatGPTला विचारलं होतं की इन्शुरन्समुळे किती टक्के लोक गरीब आहेत, तर त्याचं उत्तर असं होतं की 90%. आता 90% तुम्ही पण टाका. मी थोडंसं चार्ट करत होतो आणि त्यानंतर मला ते फार शॉकिंग वाटलं. आता हे कसं काय, त्याच्यावरती ही PPT आहे. तो इन्शुरन्स तुमच्याकडे आहे किंवा नाही, या बोथ केसमध्ये तुम्ही गरीब आहात. 90% तो विषय येतोय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप साऱ्या लोकांना इन्शुरन्सची गरज आहे. काही लोक ओव्हर इन्शुर्ड आहेत, काही लोक अंडर इन्शुर्ड आहेत, काही लोक इन्शुरन्स नाही. सो आपण या माध्यमातून किती महत्त्वाचा पाया आहे इन्शुरन्स, ओव्हर झालं तर काय होऊ शकतं, अंडर झालं तर काय होऊ शकतं, याच्यावरती बोलणं, नसलं तर काय होऊ शकतं, खूप महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदाले. विषय फार महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या जीवाभावाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे बघा, आपल्या घरात कोणीतरी आई वडील बहीण भाऊ आजारी पडला, बरोबर, मेजर खर्च करायला लागला. जर तो खर्च करावा लागला नसता तर कदाचित आपली आर्थिक परिस्थिती आजच्या तारखेला वेगळी असू शकली असते. म्हणजे आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे किती लोक गरीब असू शकतात, मेजर दवाखान्याचा खर्च केल्यामुळे. तर मला तर असं वाटतं की 30-40% लोकांच्या आयुष्यात हा निश्चित प्रॉब्लेम असू शकतो आणि हे कारण असू शकतं मेजर मेडिकल एक्सपेन्सेस. तो पुरेसा हेल्थ इन्शुरन्स गरजेचा आहे. बघा, मी आज 45 आहे. माझ्या 10वीच्या वर्गातली साधारणपणे आतापर्यंत 5-6 मुलं वारली. मुलींचं माहीतच नाही कारण आम्ही संपर्कातच नव्हतो. आमचा एक 10वीचं ग्रुप आहे आणि त्याच्यावरती आत्ता हे अपडेट्स आम्हाला मिळाले. 5-6 जण गेले. मला असं वाटतं की उमेदीच्या काळात, कमवण्याच्या काळात ही जी मुलं गेली, कदाचित त्यांना मुलं असेल, बायको असेल, आईवडील असतील, कदाचित त्याच्या बायकोला कुठेतरी धुणी मांडायची कामं करायला, जस्ट ट्राईंग टू अंडरस्टँड द सिच्युएशन. मुलांना चहाच्या कब्बशा धुवायला जायला लागलं असेल, काही त्यांना योग्य शिक्षण नाही, योग्य नोकरी नाही, योग्य उत्पन्न नाही, असं त्यांचं ते काय म्हणतात, कालचक्र किंवा वाईट काळ, गरिबी चक्र सुरू झालं असेल. मित्रांनो, फार डेंजर आहेत हे सगळे विषय. मेजरली हे दोन गोष्टींमुळे मला वाटतं पहिलं 40% आणि दुसरं 10% असं असेल. मी माझा अंदाज बांधतोय की 10% उमेदीच्या काळात माणूस मेला त्याच्यामुळे घरच्यांची गरिबी आली. उमेदीच्या काळात माणूस गेला त्याच्यामुळे घरच्यांची गरिबी दिली, असं 10% असेल. आणि बाकीचं 40% हे ओव्हर इन्शुरन्समुळे. ओव्हर इन्शुरन्स म्हणजे तुम्ही काढलाय इन्शुरन्स आला आणि तो ना रिटर्न देतोय, ना त्याचा काही फायदा आहे, किंवा तो तेवढं तुमचं अप्रिशिएट करतोय, तुमची वेल्थ क्रिएट करतोय, काहीच नाही करत. तुम्हाला तो फक्त तुम्ही भरताय, मन मारून तुम्ही पैसे वाचवताय आणि इन्शुरन्सचे प्रीमियम भरतायत. खरंच तो तुम्हाला वेल्दी बनवतो का गरिबीकडे घेऊन जातोय, हे पण विषय आहे. सो 90% मध्ये मी असं म्हणेन की 40% हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे गरीब आहेत, 10% टर्म इन्शुरन्स नसल्यामुळे गरीब आहेत आणि बाकीचे 40% ओव्हर इन्शुरन्स असल्यामुळे गरीब आहेत. सो लाईफ इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट इक्वल टू गरिबी, असं माझं स्पष्ट मत आहे. इन्व्हेस्टमेंट, टर्म इन्शुरन्स इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट, हेल्थ इन्शुरन्स इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट, इट्स अ इन्व्हेस्टमेंट, बट वेल्थ क्रिएशनची इन्व्हेस्टमेंट नाहीये, ती वेल्थ प्रोटेक्शनची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स काढला म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही असं नाहीये, तुम्ही आजारी पडणार, पण त्याच्यामुळे तुमची जी वेल्थ जाणार होती, पैसे जाणार होते, ते जाणार नाहीत. सो काय झालं, वेल्थ प्रोटेक्ट झालं. लाईफ इन्शुरन्स घेतल्यामुळे, टर्म इन्शुरन्स घेतल्यामुळे तुम्ही मरणार नाही असं नाहीये. मेलात तरी सुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये गरिबी नाही आली, तुमचं जे फ्युचर अर्निंग होतं ते रिप्लेस झालं टर्म इन्शुरन्सने. त्याच्यामुळे तुमच्या मुलांची शिक्षण झाली, आईवडिलांचा दवाखाना झाला, सगळं काही झालं. इन्शुरन्स हे वेल्थ प्रोटेक्शनची इन्व्हेस्टमेंट आहे. वेल्थ क्रिएशनसाठी जर तुम्ही घेताय तर इक्वल टू गरिबी. सो तुम्हाला गरीब राहायचं आहे तर इन्व्हेस्टमेंट म्हणून लाईफ इन्शुरन्सला तुम्ही जाऊ शकता. 90% भारतीयांची सर्वात मोठी आर्थिक चूक आहे की ते वेल्थ क्रिएशनसाठी इन्शुरन्स वापरत आहेत, वेल्थ प्रोटेक्शनसाठी वापरत नाही आहेत. वेल्थ प्रोटेक्शनसाठी इन्शुरन्स वापरा. वेल्थ क्रिएशन जर तुम्ही इकडे पाहत असाल तर गरिबी जी आहे ती तुम्ही मिळवत आहात. इंडिया गरीब नाहीये, पण चुकीच्या निर्णय, कोणाच तरी इन्फ्लुअन्स मध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे तो गरीब आहे. मला असं वाटतं की लाईफ इन्शुरन्स किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून जे काही तुम्ही गुंतवणूक करता, तो काका मामा दादा जवळचा माणूस काहीतरी
तापा काहीतरी अट्रॅक्टिव्ह आकडे दाखवतो, खरंच त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही जर क्रॉस व्हेरीफाईड केलं तर ते तुमच्या कामाचं नसतंय. सो एकदा तरी ते क्रॉस व्हेरीफाईड करणं गरजेचं आहे, सत्सविवेक बुद्धीने विचार करणं गरजेचं आहे. अदरवाईज गरिबी तुमचा काही पिछा सोडणार नाहीये. भारत खरंच गरीब आहे का? आहे. पण जे काही सरकारी आकडे सांगतात, सरकारी आकडे काय सांगतात की बुवा 15% लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत. 15% जी लोक आहेत ना ते गरिबी रेषेच्या खाली आहे असं भारत सरकार म्हणते. 70% लोक जे आहेत ना त्यांचं काय फायनान्शियली अनस्टेबल आहेत. म्हणजे हे इन्शुरन्स नाही, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, ज्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स नाही, टर्म इन्शुरन्स नाही, म्हणजे एक हॉस्पिटल बिल इक्वल टू क्रायसिस, इक्वल टू गरिबी. हे 70% लोकांबरोबर आहे भारतातल्या. म्हणजे ते कधी पण इकडे जाऊ शकतात. अर्निंग चांगलं असेल पण ते डेटमध्ये जाळ्यात अडकतात, कर्जाच्या जाळ्यात अडकतात. ह्या कोरोनामध्ये तर मी कितीतरी लोकांना उद्ध्वस्त होताना पाहिलंय, आयुष्यभराची कमाई तिकडे घालताना पाहिलंय. प्लीज ही तर काळजी घ्या. आणि 15% फायनान्शियल स्टेबल आहे, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहेत. हे जे डेटा आहे सरकारी आकडेनुसार फक्त 15% लोक गरीब आहेत. पण खरी समस्या वेगळी आहे. 70% लोक भारतीय कुटुंबे एका मोठ्या आजारपणाच्या खर्चाने आर्थिकदृष्ट्या कोसळतात. ही गरिबी नाहीये, हे चुकीचं आर्थिक नियोजन आहे. म्हणजे काय की बाबा मला काय होतंय, माझ्या बायकोला काय होतं, माझ्या पोरांना काय होतंय, धन धाकट तर आहोत, कशाला हेल्थ इन्शुरन्स काढायचा, कशाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा, नको तिथं मला पैसे परत मिळत नाहीत म्हणून गुंतवायचे. आपण गाडी घेतो, तिचा इन्शुरन्स भरतो, मला सांगा आपल्याला पैसे परत मिळतात का? अपघात झाला तर पैसे मिळतात, म्हणजे आपलं जे आर्थिक नुकसान होतं ते प्रोटेक्ट होतं. सेम थिंग इकडे पण पैसे का पाहिजेत तुम्हाला? तुम्ही जगलात तर खूप सारी वेल्थ क्रिएट करा. तुमचे ते पैसेच तुमच्यासाठी खूप काही करतील. गरज नाहीये, जगलात तर गरज नाहीये, तुम्ही कमवाल. आणि नाही जगलात तर इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स कामाला येणार. हे लाख रुपये 2 लाख रुपये तुमचं आयुष्य काही बदलू शकत नाहीत किंवा तुम्हाला ते काही बेनिफिट देऊ शकत नाहीत. लोकांची सर्वात मोठी चूक काय? इन्शुरन्स इक्वल टू इन्व्हेस्टमेंट असं करतात, ती मोठी चूक होते. तिसऱ्या प्रकारचे जे 40% मला वाटतं इन्शुरन्स एकच गोष्ट नाहीत. बरीच लोक एजंटवर विश्वास ठेवून चुकीचा प्लॅन घेतात. मी तुम्हाला सांगितलं की काका मामा दादाच जनरली इन्शुरन्स एजंट होतात. बहिणीचा नवरा असतोय, भाऊ असतोय, कोणतर असतंय, दाजी असतंय, आणि मग आपण म्हणतो की यार त्यांनी केली इन्शुरन्सची एजन्सी, आपण घेऊन टाकूया. प्रॉब्लेम हा आहे की त्यांना जेवायला घाला. यार फायनान्स अशी गोष्ट आहे जी भावनांवरती नाही काम करत. तुम्हाला त्यांना त्याचं कमिशन त्यांना सरळ सांगा की आम्ही तुम्हाला देतो. बरं, हे जे काही एजंट आहेत त्यांना खरंच विचारा की यार IRDची परीक्षा तुम्ही दिलेली आहे, तुम्हाला अदर फायनान्शियल प्रोडक्ट्स माहित आहेत का? त्याचा याचं कंपॅरिझन करून दाखवाल का? हेच पैसे मी डेट मार्केटला टाकले तर काय होईल, हेच पैसे मी इक्विटी मार्केटला टाकले तर काय होईल, हेच पैसे मी गोल्डमध्ये टाकले तर काय होईल, हेच पैसे मी म्युच्युअल फंडमध्ये टाकले तर, हायब्रिडमध्ये टाकले तर काय होईल. थोडंसं नॉलेज तर तुम्हाला वाढवायला लागेल. त्यासाठीच मी चॅनल सुरू केलेलं आहे. आणि मग त्याची ते कंपॅरिझन ते घ्या ना हातात आणि मग विचारा. आता तुम्हाला पेन्शन प्लॅन येतात, खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात, मग त्याला फक्त हाच प्रश्न विचारा की हेच पैसे, बट टॅक्स फ्री वगैरे ते सोडा, हेच पैसे मी म्युच्युअल फंडला टाकले तर काय, किती होतील आणि किती मिळतील, आणि टॅक्स जाऊन माझ्या हातात किती येतील, त्याला विचारा ना. आणि जर त्याला त्याचं उत्तर समाधानकारक देता येत नाहीये तर त्याच्यावरती तुम्ही ट्रस्ट कसं करू शकता? प्लीज बी अवेअर, नाहीतर कार्यक्रम होऊ शकतो. एजंट सांगतो सेफ आहे, तो सांगतो कमिशन किती आहे. लाईफ इन्शुरन्सला, एन्डॉलमेंट प्लॅनला कमिशनचा जर विचार केला तर टेंटेटिव्हली 35-40% कमिशन आहे. असू देत, मला त्याचा प्रॉब्लेम नाहीये, त्याला ते मिळालं पण पाहिजे, त्याचा पण प्रॉब्लेम नाहीये. पण प्रॉब्लेम हा आहे की जे प्लॅन देतोय त्यांनी खरंच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का? तुमचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय तर इट्स ओके, पण ते काही होत नाही. लाईफ इन्शुरन्स एन्डॉलमेंट प्लॅन घेतो, कमी रिटर्न, जास्त लॉक इन पिरियड. आता तुम्ही एकदा इथं इन्शुरन्स केलं ना, भरायला लागले तर 20 वर्ष पैसे मिळणारच नाहीयेत. तुमची किती इमर्जन्सी होऊ द्या, तुम्ही तिकडे मराल तरी काही फरक नाही पडणार. इकडे इन्व्हेस्टमेंट करताय, इन्व्हेस्टमेंट करायचीच. मी सोनं करतो का करतो, तुम्ही सोनं करता का करता? घरात राहील, आडीनडीला प्रॉब्लेम आला तर मला मोडता येईल. इन्व्हेस्टमेंट कशासाठी असते? तुमचे गोल्स आहेत काय, मुलाच्या शिक्षणासाठी कामाला येऊ शकेल, तुमच्या प्रॉब्लेमच्या काळात कामाला येऊ शकतात. इन्व्हेस्टमेंट त्यासाठी असते. इन्शुरन्स पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी, आजारपण, मृत्यू, याच्यामध्ये जो प्रॉब्लेम त्यासाठी. इन्व्हेस्टमेंट तुमच्या आयुष्यातल्या डे टू डू जे काही तुमचे गोल्स आहेत, तुमचे जे काही इश्यूज आहेत त्यासाठी इन्व्हेस्टमेंट्स असतात. इन्व्हेस्टमेंट अशाच नसतात, रिटर्न कमी असतात, लॉकिंग जास्त असतं. काही वर्षानंतर कळतं नुकसान झालं, आणि नुकसान झालं शेवटी. आता मी हमेशा म्हणतो की यार तुम्ही पॉलिसी काढता 5-10 लाख रुपये, तुम्हाला माहिती आहे का 2-3 महिन्याचा खर्च पण नसेल तुमच्या रिटायरमेंटला. म्हणजे मी माझ्या आई वडील त्यांच्या समवयस्क लोकांना घेतलं, त्यांनी 25,000-50,000ची पॉलिसी काढली होती, 1 लाख रुपयाची पॉलिसी काढली होती म्हातारपणासाठी. आयुष्यभर हप्ते भरले. जेव्हा पैसे हातात आले लाख रुपये किंवा 50,000 रुपये, त्यावेळी तो महिन्याचा किंवा 2 महिन्याचा खर्च होता. आत्ता आपण 5 लाख रुपये 10 लाख रुपयाची पॉलिसी काढतोय. आपला पण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा महिना किंवा 2 महिन्याचा खर्च तो असणार आहे. आणि मला नाही वाटत त्याच्यात तुमचं रिटायरमेंट कव्हर होऊ शकतं. आणि नंतर कळण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
हे दोन वेगळे आहेत, कधीही एकत्र मिसळू नका. दाल में सब्जी मिला के खाना है तो दाल अलग बनाओ, सब्जी अलग बनाओ, ऐसा क्या जरूरत है, एक एक साथी बनाते हैं ना. इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या पाहिजे. इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट एकत्र करून खायचीच आहे, म्हणजे दाल आणि सब्जी एकत्र करून खायची तर वेगळी बनवता कशाला, एकत्रच टाका. काय टेस्ट होणार, सगळं गडबड होणार तुमच्या जेवणाची पण आणि तुमच्या आयुष्याची पण. सेम थिंग आहे हे बघा. इन्शुरन्सचा उद्देश मी तुम्हाला जो सांगितलाय, प्रोटेक्शन, सुरक्षा, कशासाठी, कुटुंबाचं संरक्षण. टर्म इन्शुरन्स घ्यायचा, कमी खर्चात जास्त कव्हर मिळतं, प्रोटेक्शन मिळतं. दुसरं, वेल्थ क्रिएशनसाठी इन्व्हेस्टमेंट जी करायची असते ते म्युच्युअल फंड. मी ते म्युच्युअल फंड SIPs लिहिले, पण तुम्ही रिअल इस्टेटचा वापर करू शकता. याच्यामध्ये पण रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टी, इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, अर्बन प्रॉपर्टी, सेमी अर्बन प्रॉपर्टी, हॉलिडे रिसॉर्ट, वेगवेगळे रिअल इस्टेट वेगवेगळा परतावा देतात. हे मला असं वाटतं जरा थोडं उच्च मिडल क्लासचं काम आहे किंवा रिच क्लासचं काम आहे. आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेट नसावी. स्टॉक मार्केट करू शकता, जर तुमच्याकडे चांगलं स्किल असेल तर स्टॉक मार्केट बेस्ट रिटर्न देणारा इन्स्ट्रुमेंट ठरू शकतो इन्व्हेस्टिंगला. पण नॉलेज असेल तर, नॉलेज नसेल तर याच्यासारखं वर्स्ट काही नाही आहे. पण तो आपल्यासाठी बेस्ट पर्याय कोणता आहे, तर मी हमेशा म्हणेल की म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड फक्त इक्विटी असतोय असं काही नाही, याच्यामध्ये रिट्स आहेत, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, गोल्ड म्युच्युअल फंड स्कीम आहेत, म्हणजे जे काही तुम्हाला ॲसेट क्लास अवेलेबल आहेत इन्व्हेस्टिंगला, सिक्युरिटीज, त्या सगळ्या तिथे बॉन्ड, डिबेंचर आहे, सगळं काय आहे. मल्टी ॲसेट फंड आहेत, हायब्रिड फंड आहेत. सो इकडं सगळीच व्हरायटी तुम्हाला मिळते आणि एक्सपर्ट पैशाचं मॅनेजमेंट तुमच्या करतात. सो म्हणून हा मला बेस्ट पर्याय वाटतो. जास्त रिटर्न मिळतात, ग्रोथ होते तुमच्या पैशाची, टॅग नाही होत एकाच ठिकाणी. जर रिटर्नची खरी रियालिटी बघायची, हा चार्ट खूप महत्वाचा आहे. रिटर्नची खरी रियालिटी, तुम्ही तोट्यात आहात. कसं की तुम्ही जर लाईफ इन्शुरन्स एन्डॉलमेंट प्लॅनला आहेत तर 5-5.5% रिटर्न आहेत. इन्फ्लेशन जर 6-7% वाढत आहे, तर इन्फ्लेशन जास्त आहे तुमच्या याच्यापेक्षा. तर साधं सोपं मी तुम्हाला सांगेल, म्हणजे माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, मला एक गोष्ट विकत घ्यायची, तिची किंमत 1 लाख रुपये. ठीक आहे, मी असा विचार करतो ही गोष्ट आज विकत घेण्यापेक्षा मी पुढच्या वर्षी विकत घेतो आणि ते बँकेत नेऊन पैसे ठेवतो, मला 5-6% रिटर्न मिळतात आणि ती जी गोष्ट आहे पुढच्या वर्षी 10% महाग होते. म्हणजे जी गोष्ट मला मागच्या वर्षी 1 लाखात मिळत होती ती आता 1,10,000 मिळते आणि माझ्याकडे 1,06,000 आहेत. म्हणजे माझे 1,06,000 रुपये 1,10,000ची गोष्ट विकत नाही घेऊ शकत. म्हणजे माझे पैसे आकड्यात जरी वाढले असले तरी त्याची क्रयशक्ती, पर्चेसिंग पॉवर कमी झाली आहे, खरेदी क्षमता त्याची कमी झाली आहे. सो तुमचे पैसे आकड्यात वाढवायचे का तुम्हाला रिअल मध्ये पैसे वाढवायचे? तर इन्फ्लेशनला बीट जी गोष्ट करत नाही ती बट ऑब्वियस काय आहे, लायबिलिटी आहे आणि लायबिलिटी घेऊन तुम्ही काहीच वेल्थ क्रिएट करू शकत नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही जर 10,000 रुपये महिना 20 वर्ष लाईफ इन्शुरन्समध्ये भरलात, 30-35 लाख रुपयाचं कॉर्पस होऊ शकतो आणि हेच जर तुम्ही SIP मध्ये टाकले तर 1 कोटी रुपयाचं कॉर्पस होऊ शकतो. म्हणजे 65 लाख रुपये कमी होतात. महागाईपेक्षा कमी रिटर्न म्हणजे वेल्थ वाढत नाही तर व्हॅल्यू कमी होतो. जसं मी तुम्हाला 1 लाखाचं एक्झाम्पल आता दिलेलं आहे. सो याच्यापासून नक्की वाचा. आणि 90% लोकांचा प्रॉब्लेम आहे, तर तुमचा पण तो प्रॉब्लेम असू शकतो. ओव्हर इन्शुर्ड आहात, अंडर इन्शुर्ड आहात किंवा इन्शुरन्स नाहीये, तात्काळ संपर्क करा. वी आर हिअर टू हेल्प यू. कितीचा घेतला पाहिजे? उगीच 100 वर्षाचा इन्शुरन्स घेऊन बसायचं नाही. एक टर्म इन्शुरन्स काढला तर 100चाच काढतो. गरज कितीची आहे? तुमचा लहान मुलगा 25 वर्षाचा होत नाही तोपर्यंत टर्म इन्शुरन्सची गरज आहे, हेल्थ इन्शुरन्सची लाईफ टाईम गरज आहे. तुमच्या कंपनीने जरी दिला असला तरी तुम्ही काढणं गरजेचं आहे. कंपनी उद्या रिटायरमेंट नंतर देणार नाही, मग तुम्ही जमा केलेले पैसे तुम्हाला खर्च करायला लागतील. किती गरज आहे तुम्हाला कशाची? नाही तर त्या इन्शुरन्स एजंटचं भलं आणि कंपनीचं भलं, आपलं काय भलं नाही असं नाही. तर त्याची जाणकार व्यक्तीकडनं माहिती घ्या. तुम्हाला जिथून काढायचं तिथून काढा. एकदा फोन करून काढायला काय हरकत आहे, नंतर रडत बसण्यापेक्षा. किंवा जी पॉलिसी चालू आहे ती खरंच तुम्हाला फायदा देणार आहे का याची तुम्हाला माहिती पाहिजे तर नक्की खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. विल डिस्कस. तुम्हाला काय करायचं तुम्हीच ठरवणार, मी नाही ठरवणार. मी फक्त दाखवणार की तुमचे या पॉलिसीमधले पैसे एवढे एवढे होतील, इकडे जर हे पैसे काढले तर एवढे एवढे होऊ शकतात. बाकी काही नाही. कंपॅरिझन आपण आणि बेअर मिनिमम करू. असं नाही की एकदमच हाय एक्सपेक्टेशननी 10% आपण कंपॅरिझन करू अॅन्युअली. मग काय होतं, इकडे काय होतं, इकडे काय होतं ते बघता येऊ शकतं. सो नक्की संपर्क करा. खाली एमर्जन्सी पैसे का मिळत नाहीत? लाईफ इन्शुरन्सला किंवा इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता एमर्जन्सीला पैसे नाही. 15-20 वर्षाचं लॉकिंग पिरियड असते. एमर्जन्सी आली, कशाचं हॉस्पिटल बिल आलं, नोकरी गेली, इकडे मिळणारच नाहीये, लोन घ्यावं लागतं, स्वतःच्या पैशावरती इंटरेस्ट भरायला लागतो. बाकीच्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही सोनं केलं, तुम्ही कधी विकायचं, कधी त्यातनं पैसे काढायचे हे तुम्हीच ठरवू शकता. तुम्ही म्युच्युअल फंड केलं तेही करू शकता किंवा सगळीकडे तुम्हाला स्कोप आहे. इन्व्हेस्टमेंट ही तुम्ही करतात, तुमचा राईट राहिला. इकडं मात्र तुमचा राईट राहत नाही. सरेंडर केलं तरी 30 ते 50% पैसे कापले जातात. सुरू करण्या अगोदरच, निर्णय घेण्या अगोदर एकदा संपर्क करा ना. 30 ते 50% पैसे घालवले मग काही कामाचं आहे.
आणि मला असं वाटतं की इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट हा ट्रॅप आहे. काही केसेसमध्ये नसेल पण फार रिअल आहे, पण रिअर आहे ती गोष्ट. नाही तर तो ट्रॅप आहे आणि तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकलात की परत बाहेर निघणं मुश्किल होऊन जातं. सो अडकण्या अगोदर योग्य माहिती, योग्य ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण इन्शुरन्सची ग्राउंड रियालिटी चेक करण्याचा विचार केला तर इव्हन मला तर निर्मला सीतारामन पण मी त्या दिवशी व्हिडिओ ऐकला की बँका ज्या आहेत ते चुकीच्या पद्धतीने इन्शुरन्स विकतायत आणि खूप सारे लोक चुकीच्याच पद्धतीने इन्शुरन्स विकतायत. सो त्याचे नियम बदलायचा त्यांचा काहीतरी प्लॅन आहे. सो साधं सोपं सांगू का, इन्शुरन्समध्ये 80% जे काही तुम्हाला प्रोडक्ट दिले जातात ते तुमच्या काहीच कामाचे नसतात कदाचित, आणि तुम्ही ते घेता, ते इन्शुरन्सचं भलं होतं, इन्शुरन्स कंपनीचं त्या एजंटचं भलं होतं, तुमचं भलं होत नाही. 80% म्हणजे इट्स नॉट अ जोक ॲट ऑल. 80% प्रोडक्ट चुकीचेच विकले जातात इन्शुरन्समध्ये. असं जे काही ChatGPTने सांगितलं, मी विचारलं तेव्हा, तो आकडा मी इथं आणलेला आहे. ही ग्राउंड रियालिटी आहे. मी एक रिअल केस स्टडी तुम्हाला सांगतो. XYZ माणूस आहे, त्यांनी काय केलं, वय वर्ष 35 होतं तेव्हा एक पॉलिसी काढली लाईफ इन्शुरन्सची, आणि दर महिन्याला त्यांनी 5,000 म्हणजे वर्षाचा 60,000 प्रीमियम भरला 20 वर्ष, आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली ती 12 लाख रुपये भरले. आणि 2025ला त्याला जेव्हा पैसे मिळाले तेव्हा 18 लाख रुपये त्याचे मिळाले. 20 इयर्समध्ये 6 लाखाचं अप्रिशिएशन त्यांना मिळालं XYZ पॉलिसी. पण तेच जर मी गणित केलं, म्युच्युअल फंडला 12%, 18%, 15%, 13%, तर त्यांचे पैसे झाले की 12 लाख रुपयाचे 1,20,00,000 रुपये. म्हणजे नेट नुकसान त्यांचं 1 कोटी झालेलं आहे. मग तुम्हाला असं नुकसान करायचं आणि तुम्हाला बघतच बसायचं आहे. हे बघा, म्युच्युअल फंडला पैसे वोलेटाईल होतात, कमी जास्त होतात, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते वाढतच. आणि मी तुम्हाला सांगतो, लाईफ इन्शुरन्स पण कुठे इन्व्हेस्टमेंट करतात तर बॉन्ड, डिबेंचर आणि इक्विटी मार्केटलाच मेजरली इन्व्हेस्टमेंट जाते लाईफ इन्शुरन्सची पण. फक्त ते 20 वर्ष तुम्हाला दाखवत नाही. ही लोक रोज दाखवतात म्हणून आपण ते आकडे बदलताना बघतो आणि उगीच डोक्याला ताप करू. ऍक्च्युली बुडलं ना तर लाईफ इन्शुरन्सवाल्यांचे पण पैसे बुडणार आहेत आणि म्युच्युअल फंडवाल्यांचे पण बुडणार आहेत. असं होणार नाही, दोन्हीचे नाही बुडणार, पण जर बुडलं असं धरलं तर दोघांचे पण बुडू शकतात. मग तुम्ही एवढं घाबरायचं काही कारण मला वाटत नाही आणि अडकून पडायचं. बरं, आता करायचं काय ते मगाच्यापासून मी सांगतोच तुम्हाला. करायचं साधं सोपं. काय करायचं, टर्म इन्शुरन्स घ्यायचा. 30 वर्षाचा 1 कोटीचं कव्हर घेतलं तर 700-800 रुपये महिन्यात मिळून जातं. म्हणजे काय, जर तुम्ही नसाल तर तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलांचं शिक्षणासाठी, बायकोसाठी, आई वडिलांसाठी 1 करोड रुपये प्रोटेक्शन. दुसरं, वेल्थ क्रिएशनसाठी म्युच्युअल फंड काढणं कंपल्सरी आहे. दुसरं, जर तुम्हाला चांगलं स्किल असेल स्टॉक मार्केटचं, इन्व्हेस्टिंगचं, इंट्राडे फ्युचर ऑप्शन नाही, इन्व्हेस्टिंगचं चांगलं स्किल असेल तर स्टॉक मार्केटला पण जाऊ शकता. नाही तर डोक्याला हेडॅक कमी, तुम्ही डायरेक्टली कुठे येऊ शकता, म्युच्युअल फंडला येऊ शकता. त्याच्यामध्ये 5,000 रुपये 20 वर्षासाठी केली तर 50 लाख प्लस रुपये होऊ शकतात, जे तुम्ही इकडे केल्याने काही होणार नाहीये. एन्डॉलमेंट युलिप बंद करा, माझं असं मत आहे. जरा दाखवा त्या पॉलिसीज, सरेंडर करा किंवा पेड अप करू नका. पैसे बनत नाहीत. साधं सिंपल फायनान्शियल फ्रीडम जर मला तुम्हाला पाहिजे तर टर्म प्लस SIP आणि मेडिक्लेम हे तुमचं चांगलं सूत्र बनू शकतं. फायनल ट्रूथ, निर्णय बदला, आयुष्य बदलेल. तुम्ही स्टिकच राहिलात. मी हमेशाच म्हणतो, एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट ट्रान्सफॉर्मेशन. आयुष्य बदलायचे, शिकलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला लागतील, ऍक्शन घ्यायला लागेल, मग आयुष्य बदलेल. इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट वेल्थ डिस्ट्रॉय करतं आणि टर्म इन्शुरन्स प्लस SIP वेल्थ क्रिएट करतं. आणि प्रोटेक्टसाठी अजून एक इन्स्ट्रुमेंट लागेल, ते म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. गरिबी पैशाची नाहीये, चुकीच्या निर्णयामुळे गरिबी येते आणि बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात हे होतंय. तुमच्या आयुष्यात काय होतंय नक्की मला कमेंटमध्ये सांगा, की तुम्ही पण असे काही निर्णय घेतले तर याच्यामुळे गरिबी आली आहे, किंवा तुम्ही पण चुकलात, मागच्या 20 वर्षापूर्वी पॉलिसी काढली ना आतापर्यंत ते भरत आलायत आणि त्याला आता एवढे एवढे पैसे मिळालेत. खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर लोकांना तुमच्या जी कमेंट आहेत त्याच्यातून प्रेरणा मिळेल. नाहीतर मग तुम्ही ते जे पैसे टाकले होते ते जर म्युच्युअल फंडला टाकले असते किती झाले असते आणि इथं किती झालेत, असं तुम्ही कमेंट लिहू शकता. आज एक सही निर्णय, उद्या कोटींचा फरक पडू शकतो आणि तो पडतोच. हे तुमच्या मित्रांना, कुटुंबाला नक्की शेअर करा. चांगल्या गोष्टी शेअर केल्याने समृद्धता वाढू शकते आणि चांगल्या गोष्टी लपून ठेवल्याने, दडवून ठेवल्याने आपली गरिबी राहते आणि शेजारीची पण राहते. सो नक्की शेअर करा मित्रांना, त्यांना सांगा आवर्जून हा व्हिडिओ पहा. जर तुम्ही इन्शुरन्स नावाच्या चुकीच्या निर्णयामुळे, न घेणं, कमी असणं किंवा ओव्हर असणं, या कुठल्याही कारणाने इन्शुरन्सच्या ट्रॅपमध्ये अडकलं असाल तर बाहेर पडा. इन्शुरन्स गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स. बाकीचं तुम्ही ॲक्सिडेंटल इन्शुरन्स घेऊ शकता. इन्शुरन्स घेतले हे पाहिजेत. गाडीचा इन्शुरन्स तुमचा असतोच, असायलाच पाहिजे, त्याशिवाय गाडी चालू शकत नाही.
गरज पडत असेल तर डिजिटल इन्शुरन्स नावाचा प्रकार आला, इथून पुढच्या काळात ट्रॅपमध्ये अडकलात तर फार मोठा नुकसान होऊ शकतं, याचा पण विचार तुम्ही करू शकता. पण बाकीचे कुठलेही एन्डॉलमेंट प्लॅन, युलिप प्लॅन काहीतरी तुम्ही घेऊन स्वतःचं भलं करत नाहीत असं मला वाटतं. जर माझे विचार काही लोकांना खटकले असतील तर मित्रांनो माफी मागतो, पण हे मी स्वतः अनुभवलंय, माझ्या मित्रांनी अनुभवलंय, मी गुगलला विचारलंय आणि मी बरंचसं माहिती घेऊनच हे तुमच्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे. तुम्हाला वाईट वाटलं असेल, मनापासून माफी मागतो, पण इतरांची दिशाभूल करण्यासाठी जे कोणी इन्शुरन्स एजंट असेल त्यांनाच वाटू शकतं वाईट, तर इतरांचं नुकसान होत असेल तर कोणीतरी पुढे येऊन हे सगळं सांगणं गरजेचं होतं. ज्यांना हर्ट झालं त्यांची माफी मागतो, आणि ज्यांनी हे ऐकलंय त्यांनी नक्की याच्यावरती ॲक्शन घ्या. काही गरज वाटली तर खाली नंबर दिलेत त्याच्यावरती फोन करा. व्हिडिओ आवडलाय लाईक शेअर नक्की करा, शेअर नाही केलं तर इम्प्लिमेंट करा, पण नक्की हे जे व्हिडिओ बनवते त्याचं काहीतरी सार्थक नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.